अधिक मास महिन्यात तर मुलगी आईची ओटी भरते. हे तुम्ही बघत असाल शॉर्ट व्हिडिओ किंवा इन्स्टाला हे खूप आता ट्रेंड चालू आहे. तर सेम आम्ही पण तसंच करणार आहे. आई तर गेली आता गावाला, आईची ओटी आम्ही भरलीच नाही, आठवणच नाही राहिलं, म्हणजे एवढं डोक्यातच नाही राहिलं. पण आईची ओटी वहिनीने भरली आहे, माझ्या वहिनीने. आता आम्ही जाणार आहोत तर काकूची ओटी भरायला. ती आम्हाला आईपेक्षा कमी नाही, खूपच केलं आहे तिने आमच्यासाठी. म्हणजे जेवढे आई करते ना तेवढंच तिने पण केलं आहे. म्हणजे माझ्या वहिनीचं आमचं तिघांचं बाळपण आणि आमच्या डिलिव्हरीच्या टायमाला दवाखान्यात तीच होती. तर खूप काही केलं आहे. ती काही आम्ही लहानपणापासून आम्ही बघतो तिने आमच्यासाठी काय म्हणजे असं काही कमी नाही ठेवली आहे. खूप म्हणजे जेवढं आई आपल्या मुलीसाठी करत असते तिने पण तेवढंच केलं आहे, खूप केलं आहे आमच्यासाठी. आता आमची बारी आहे. म्हणजे मी आणि माझी बहीण आम्ही संध्याकाळी जाणार आहोत ओटी भरायला, आईची ओटी भरायला. तर आत्ता मला जायचं आहे मार्केटला. पहिले मी जाऊन साडी घेऊन येते आणि मग आम्ही संध्याकाळी जाऊ. 5 वाजता जाईल, 5-5:30 किंवा 6ला. इथून जवळच आहे, पण जास्त नाही, अर्धा तासात पोहोचून जाईल, जवळच आहे. पहिले जाऊन मी साडी घेऊन येते, मग जाऊन तुम्हाला तिकडचा पण ब्लॉग मी बनवेल, थोडंसं शूट करेल, ते दाखवेल तुम्हाला. चला मग पहिले मी साडी घेऊन येते. पोचली आणि खाली बहीण पण तिकडं, आम्ही खालीच भेटलो आणि मस्त पाणीपुरी खाल्ली. जे ओटीचं सामान होतं थोडंसं राहिलेलं तिथं घेतलं होते आणि मग इथं काकूच्या घरी आलो आहे. घर खूप मोठं आहे, पण मी पूर्ण घराचा व्हिडिओ बनवण्याचं विसरली आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की पूर्ण घर दाखवेल. 5 बेडरूमचं घर आहे, रेंटचं आहे आणि स्वतःचं जे घर आहे ना त्या घरात माझी बहीण राहते. जे तुम्हाला ते पण मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेल नेक्स्ट टाईम. हे रेंटने घर राहते, कारण की काकाच्या मुलाचं लग्न झालं होतं तर त्यांच्यासाठी म्हणजे एक स्पेशल रूम तरी पाहिजे होतं, म्हणून हा रेंटने घेतलेला आहे. रूम खूप छान आहे, खूप मोठा आहे. चला पुन्हा व्हिडिओ मला पूर्ण पुढे दाखवते. फोटोनी व्हिडिओ. आईच्या ओटीचं वाण, साडी, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवे, नेलपेंट, सिंदूर, टिकली, बिंदी, गजरा, नारळ, मेहंदीचा कोण, पैसे ठेवायला पॅकेट. पण काय नाही येणे पण बघा, साड्या सेमच आहेत, सगळं सेम. कॉटन देखील रांधू मी मला पटस करी पटस कॉटन नी मस्त आहे डायमंड एक साडी पदार्ली बटकन फोटो काढ.
एकच आणले मी एकच आण म्हणतो मी अंगण झाली मला कुत्रा दुरून पुढे 3 वर्षानंतर येते हा बायन पुसा नंतर छान कपास आणा जाता आहे ना पाय जड आवड्या मागे बाई मार खायल्याची आवड्या मागे बाय ईशा त्याचे केस डोके दोन्ही पुढे ते पाय पड पहिले अम्मा हा ते बी देखी पड ते व्हिडिओ बी काढू फोटो बी काढू वा रे वा हुशार अक्षा फोटो काढ ना काय इत्रालपणा कराय ना गवस ना लकी मोबाईल दे मामा जड तो सोना पाहिला होता तो बरोबर करता अहो म्हणतं नाही फक्त चॅटिंग करायला द्या देणार आहे हो ढिल्ला देन लवकर मस्त फोटो काढ रे कडेवाडा गाव नाही आहे कल्याणी नाही इकडे मम्मी 1 2 3 मुंड्या नंबर 1 मोबाईल आहे अरे पोरासन सिस्टीम बिघडाय टाकी डायरेक्ट सेटिंग बिघडाय टाकी हा तांबा थोडं अब इनके सध्या नाही गणेश नाही हाय द्या
ही माझी आई आहे आणि वहिनी आहे. आम्ही तर काही आमच्या आईची वटी नाही भरली, पण वहिनीने भरली आहे आमची जागा. वहिनीने घेतली आहे. असंच जर सून मुलीची जागा घेईल तर तिला पण सून नाही मुलगी म्हणूनच वागवतील. काय बरोबर ना मंडळी? जस्ट मी आत्ता आली आहे, म्हणजे मी 5-5:30ला निघाली होती घरातून आणि आत्ता वाजले तर 10-15 मिनटं बाकी आहेत. पण 9:45ला मी येऊन गेली, कारण की गेलो थोडं बसलो, चहा वगैरे घेतला आणि मग ते थोडीशी रांगोळी वगैरे काढलं आणि आईची ओटी वगैरे भरली आणि मग बसलो, थोड्या गप्पा मारल्या, जेवण केलं आणि लगेच आलो. मग म्हणजे भावाने मला लगेच सोडलं इथं, म्हणजे स्टेशनपर्यंत सोडलं. तिथून मग नंतर मी रिक्षाने आलो, कारण की स्टेशनच्या विठ्ठलवाडीच्या स्टेशनच्या या साईडला आलो, कारण की या साईड कल्याण ईस्टला राहते मी. तर मी तुम्हाला काय तरी सांगा तुम्हाला पण. हां, लगेच आम्ही रिक्षा पकडून आलो. मग आता म्हटलं असं पण खूप गरम होतं आणि म्हणून येऊन गेलो, कारण की आता सकाळी उठून मुलाचा डब्बा वगैरे असतो. ती आमची आईसारखी आहे, मला सांगितलं पहिलं आईसारखीच आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.